जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, याआधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे ज्युडिथ सुमिनोवा तुलुका या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतीय जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नौदलाद्वारे पर्शियन आणि ओमानच्या आखातात कोणते ऑपरेशन राबवण्यात येत आहे? तर भारतीय नौदलाद्वारे पर्शियन आणि ओमानच्या आखातात ऑपरेशन संकल्प राबवण्यात येत आहे. आता हे ऑपरेशन संकल्प सध्या चर्चेमध्ये का आलं आहे? तर नुकतेच आता भारताने याच ऑपरेशन अंतर्गत इराणी मासेमारी जहाज अल कंबर 786 ला समुद्री डाकूपासून वाचवलेला आहे. त्यासाठी हे ऑपरेशन अजून एकदा चर्चेमध्ये आलं होतं. लक्षात ठेवा, भारतीय जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नौदलाद्वारे पर्शियन आणि ओमानच्या आखातात ऑपरेशन संकल्प राबवलं जात आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, अलीकडेच आता हिंसाचारग्रस्त हैतीमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारताने ऑपरेशन इंद्रावती राबवलं होतं. याआधी भारताने ऑपरेशन दोस्त हे तुर्की आणि सिरिया भूकंपाच्या वेळेस राबवलं होतं. ऑपरेशन कावेरी सुदानमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी, ऑपरेशन अजय इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी, ऑपरेशन गंगा हे 2022 मध्ये युक्रेन रशिया युद्धाच्या वेळेस युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राबविण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. मित्रांनो, अलीकडेच आता मनमोहन सिंग यांचा राज्यसभेवरील कार्यकाळ संपलेला आहे. त्यांच्या संबंधित आता आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा. मनमोहन सिंग यांचा राज्यसभेतील कार्यकाळ 3 एप्रिल रोजी संपला आहे. तर आता त्यांचा राज्यसभेवरील कार्यकाळ हा 3 एप्रिल रोजीच संपलेला आहे. यासाठी पहिलं विधान बरोबर आहे. दुसऱ्या विधानात काय म्हटलं आहे? तर मनमोहन सिंग यांनी 1991 ते 2024 पर्यंत 6 वेळा राज्यसभेचे सदस्यत्व भूषवलं आहे. आता मनमोहन सिंग यांनी 6 वेळाच राज्यसभेचं सदस्यत्व भूषवलं आहे का? तर मनमोहन सिंग यांनी 1991 ते 2024 पर्यंत 6च वेळा राज्यसभेचं सदस्यत्व भूषवलेलं आहे. बी विधान सुद्धा बरोबर आहे. आता या शेवटच्या विधानात काय म्हटलं आहे? मनमोहन सिंग हे प्रथम 1991 मध्ये आसाम राज्यातून राज्यसभा सदस्य बनले होते. तर 6व्या आणि शेवटच्या वेळेस ते 2019 मध्ये राजस्थानमधून राज्यसभेचे सदस्य बनले होते. मित्रांनो, हे शेवटचं विधान सुद्धा बरोबर आहे. मनमोहन सिंग हे प्रथम 1991 मध्ये आसाम राज्यातूनच राज्यसभा सदस्य बनले होते व शेवटच्या वेळेस ते 2019 मध्ये राजस्थानमधून राज्यसभेचे सदस्य बनले होते. या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. ही तिन्ही विधाने योग्य आहेत. यासाठी या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. मनमोहन सिंग यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यांनी 1991 मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. आपण आता इथे राज्यसभेविषयी बोलत आहोत. तर राज्यसभेविषयी अजून एक न्यूज नोट करून घ्या. अलीकडेच आता भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांनी संसद भवनात राज्यसभेच्या निवडून आलेल्या 12 सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. या 12 सदस्यामध्ये डॉक्टर एल मुरुगन, धरमशिला गुप्ता, मनोज कुमार झा, संजय यादव, गोविंदभाई लालजीभाई ढोलकिया, सुभाष चंद्र, हर्ष महाजन, जी.सी. चंद्रशेखर, अशोक सिंग, चंद्रकांत हंडोरे, मेधा विश्राम कुलकर्णी आणि साधना सिंग यांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. असोचॅमचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता असोचॅमचे नवीन अध्यक्ष म्हणून संजय नायर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याआधी असोचॅमचे अध्यक्ष हे अजय सिंग होते. त्यांची जागा आता संजय नायर यांनी घेतलेली आहे. संजय नायर हे 2024-25 साठी असोचॅमचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. आणि जे संजय नायर आहेत हे नायकेच्या फाउंडर फाल्गुनी नायर यांचे पती आहेत व संजय नायर नायके कंपनीमध्ये बिगर कार्यकारी संचालक म्हणून देखील कार्य करतात. बरं, असोचॅमचं फुल फॉर्म नोट करून घ्या. असोचॅमचं फुल फॉर्म आहे असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया व याची स्थापना एक गैर सरकारी व्यापारी संघटना म्हणून 1920 मध्ये करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 4. अब्देल फताह अल सिसी हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर अब्देल फताह अल सिसी हे इजिप्त या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत. 2 एप्रिल रोजीच अल सिसी यांनी इजिप्तचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे आणि आता ते तिसऱ्यांदा इजिप्तचे राष्ट्रपती बनले आहेत. ते इजिप्तचे राष्ट्रपती म्हणून कधीपर्यंत कार्य करतील? तर 2030 पर्यंत ते इजिप्तचे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील. कारण इजिप्त या देशामध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो.
मित्रांनो, याआधी इजिप्तमध्ये ज्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या त्यात अब्देल फताह अल सिसी यांनी 88.6% मतांसह विजय मिळवलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील चांदीच्या हुपरी ब्रँडला जीआय टॅग देण्यात आला आहे? तर नुकतेच आता महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चांदीच्या हुपरी ब्रँडला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. हा जो चांदीचा हुपरी ब्रँड आहे याला 100 वर्षाचा इतिहास असून याच्या संरक्षणासाठीच आता याला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. याआधी कोल्हापूरचा गूळ, कोल्हापूरची चप्पल व आजरा घनसाळ या कोल्हापुरी उत्पादनांना जीआय टॅग मिळालेला आहे. मित्रांनो, अलीकडेच आता आसाममधील 12 उत्पादनांना सुद्धा जीआय टॅग देण्यात आलेला आहे. यामध्ये आश्रीकंडी टेराकोटा हस्तकला, वॉटर मेटेका क्राफ्ट, सार्टेबारी मेटल क्राफ्ट, जापी म्हणजेच बांबूची एक टोपी, मिशिंग हातमाग उत्पादने, बिहुला जा, बोडो डोकोना हा बोडो महिलांचा पारंपरिक पोशाख आहे, तर बोडो गमसा हा बोडो पुरुषांचा पारंपरिक पोशाख आहे. बोडो एरी रेशीम, बोडो झॉमग्रा, बोडो थोरखा आणि बोडो सिपांग या आसामच्या 12 उत्पादनांना आता जीआय टॅग देण्यात आलेला आहे. बरं, या आधीच्या सत्रात आपण पाहिलं होतं सर्वाधिक जीआय टॅग असलेलं राज्य कोणतं आहे, तर उत्तर प्रदेश हे आता सर्वाधिक जीआय टॅग असलेलं राज्य आहे. उत्तर प्रदेशमधील एकूण 69 उत्पादनाला सध्या जीआय टॅग मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणती कंपनी ही एएसआय परफॉर्मन्स स्टँडर्डने प्रमाणित करण्यात आलेली पहिली भारतीय कंपनी ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच बाल्को ही कंपनी एएसआय परफॉर्मन्स स्टँडर्डने प्रमाणित करण्यात आलेली पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. या बाल्कोचा फुल फॉर्म काय आहे, तर भारत ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड असा या बाल्कोचा फुल फॉर्म असून ही कंपनी छत्तीसगडमध्ये स्थित आहे व ही जी कंपनी आहे ही वेदांता ॲल्युमिनियमचा एक हिस्सा आहे व या कंपनीला एएसआय परफॉर्मन्स स्टँडर्ड V3 प्रमाणपत्र देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली लेझर विकसित केला आहे? तर आता जगातील सर्वात शक्तिशाली लेझर हा रोमानिया या देशाने विकसित केलेला आहे. आता हा प्रश्न पहा, एससीओ सदस्य देशांच्या सुरक्षा परिषदांच्या सचिवांची 19वी बैठक कोणत्या देशात पार पडली? तर आता एससीओ सदस्य देशांच्या सुरक्षा परिषदांच्या सचिवांची 19वी बैठक ही कझाकिस्तानमध्ये पार पडलेली आहे. कझाकिस्तानमध्ये कुठे, तर कझाकिस्तानमधील अस्ताना या शहरामध्ये 2 ते 3 एप्रिल दरम्यान ही परिषद पार पडलेली आहे. या परिषदेमध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणी केलं आहे, तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी या परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व केलेलं आहे. मित्रांनो, सध्या एससीओचं अध्यक्षपद कझाकिस्तान भूषवत आहे. त्यासाठी या बैठकीचं आयोजन सुद्धा कझाकिस्तानमध्येच करण्यात आलं होतं. एससीओ विषयी सांगायचं झालं तर एससीओच्या स्थापनेपूर्वी कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि तजाकिस्तानने शांघाय 5ची स्थापना 1996 मध्ये केली होती व त्यानंतर 2001 मध्ये उझबेकिस्तान हा देश यात सामील झाल्यानंतर याचं नामकरण एससीओ असं करण्यात आलं होतं. भारत आणि पाकिस्तान या 2 देशाला 2017 मध्ये या संघटनेचे पूर्ण सदस्यत्व देण्यात आलं होतं. या संघटनेची स्थापना 15 जून 2001 मध्ये झाली असून याचं मुख्यालय चीनमधील बीजिंग येथे आहे. तर याचे सध्या महासचिव हे झांग मिंग आहेत. मित्रांनो, 2023 मध्ये एससीओचा अजून एक देश सदस्य बनलेला आहे आणि तो देश कोणता, तर इराण हा एससीओचा सदस्य बनलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, खाण जागरूकता आणि सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस हा कधी साजरा केला जातो? तर खाण जागरूकता आणि सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस हा दरवर्षी 4 एप्रिल रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 2006 मध्ये साजरा करण्यात आला होता. यावेळेस या दिवसाची थीम काय आहे, तर प्रोटेक्टिंग लाईव्ह्ज बिल्डिंग पीस अशी यावेळेस या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, IWF विश्वचषक 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.